टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील उर्फ बंटी पाटील आपल्याबरोबर आहेत। बंटी पाटील जी, तुम्ही वरच्या सभागृहात आता सभागृह नेते झालात, तर खालच्या सभागृहामध्ये ठाकरे गट आता विरोधी पक्ष नेत्यासाठी अर्ज दाखल करतोय। वरती तुमची संख्या जास्त आहे, 8 आणि 7 अशी संख्याबळ आहे, त्यामुळे वरच्या सभागृहात काँग्रेस विरोधी पक्ष नेत्यावरती दावा ठोकणार आहे का? आज आमची प्रायोरिटी विधानसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद या ठिकाणी मिळवणं ही प्रायोरिटी असणार आहे आणि तिथं शिवसेनेची संख्या जास्त आहे, त्यांना ते मिळावं अशी आमची अपेक्षा असणार आहे। म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रितपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आहेत। म्हणून मला वाटतं की आज विधानसभेचा विषय पहिला आम्हाला हाताळू द्या। दावा तुमचा कायम असणार? मी म्हणतो आज त्याच्यावर चर्चा करणं संयुक्तिक राहणार नाही। राज्यात सुरू काय, कारण की एकीकडे स्वारगेटवरचं बलात्कार प्रकरण समोर येताच दुसरीकडे केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीला देखील छेड। वाईट आहे, रक्षाताईंच्या कन्येवर या पद्धतीचं जे काय झालं त्याच्यावर कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते होते हे सगळ्या चर्चा पुढे आलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते होते, कारवाई का होत नाही आम्हाला माहीत नाही। आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं, एक माता म्हणून ताईंना स्वतः पोलीस स्टेशनला जावं लागतं। मंत्री म्हणून त्यांनी SP-ना बोलवायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं की हे घडलेलं आहे, परंतु त्यांना आत्मविश्वास नव्हता की माझ्या फोनवर कारवाई होईल म्हणून त्या स्वतः गेल्या। याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। परंतु नुरा कुस्ती सध्या महायुतीमध्ये सुरू आहे का? रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पदावरतून सध्या भांडणं सुरू आहेत, त्याचसोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जे वॉर सुरू आहे, कोल्ड वॉर, त्यामध्ये नुरा कुस्ती कुठे रंगली आहे का? कारण काल उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं कसली कोल्ड वॉर चालू नाही आहे, सगळं थंडा आहे, हे सांगावं लागलं, याचा अर्थ काहीतरी आहे। परंतु आता धनंजय मुंडेंचा राजीनामा सातत्यानं तुम्ही मागतायत, विरोधक अर्थात मागतात आहेत, परंतु नैतिकतेचं अधपतन झालेलं नाही असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं नाही। मला वाटतं आता दादांनी एक वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या संदर्भात, त्याचा विचार केला तर मग राजीनामा द्यायला पाहिजे। केंद्रीय रामदास आठवलेजींनी त्यामध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि मला वाटते आता सारासार विचार करून एवढा आरोप झाल्यानंतर, सुरेश धसानी एवढे आरोप केलेले आहेत, आता ह्या आरोपानंतर अजून काय राहिलेलंच नाही बोलायचं। हर्षवर्धन सकपाळ तुमचे नवीन प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत, त्या प्रदेशाध्यक्षांना सिरियसली काँग्रेसचे नेते घेत नाही आहेत का, असा सवाल उपस्थित आहे। असे निगेटिव्ह प्रश्न आपण विचारणं संयुक्तिक नाही आहे, ते आमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान हा सगळेजणच या ठिकाणी ठेवतात आणि संघटनेतलं एक व्यक्तिमत्व प्रदेशाध्यक्ष झालेलं, याचा आम्हा सगळ्या मंडळींना आनंद आहे। परंतु त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची वर्णी लागताना त्यांच्या कार्यक्रमाला मात्र अनेकांची गैरहजेरी होती। तो त्या दिवशीचा कार्यक्रमाचा वेगळा विषय होता, कारण की नाना पटोलेजींना दुसऱ्या दिवशी बाहेरगावी जायचं होतं आणि एक प्रोसेस असते, जुने प्रदेशाध्यक्ष नव्या प्रदेशाध्यक्षांना हँडओव्हर करतात आणि तारीख ठरली, त्यांनी सगळ्यांना फोन केले होते, तसा काही विषय नव्हता। त्यामुळे काहींना जमलं, काहींना नाही जमलं। आता 5 तारखेला परत रमेश चेन्नीतला येतात, त्यावेळी आमची सगळ्यांची सिनियर लोकांची बैठक 5 तारखेला आहे। परंतु संपूर्ण जे माजी आमदार, तुमचे माजी आमदार झालेले आहेत, आता या विधानसभेच्या निवडणुकीत हरलेले आमदार आहेत, ते सगळे कुठेतरी अजित पवार गळाला लावताना पाहायला मिळतात। इतर पक्षामध्ये जाताना सहस्राम कोराटे असतील, भाजपचा त्रास होऊ नये म्हणून हे 2 पक्ष आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतायत, दुसरं काही काम नाही। धन्यवाद सतेज पाटील, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। सतेज पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचा त्रास राष्ट्रवादी आणि शिवसेनेला होऊ नये याकरता राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष जे आहेत ते काँग्रेसच्या माजी आमदारांना गळाला घालतात आहेत, असा एक सूचक वक्तव्य जे आहे ते सतेज पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।